गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात जालन्यात काँग्रेसचे आंदोलन। नरेंद्र सरेंडर, नरेंद्र गायब, सिलेंडर गायब अशा घोषणांनी केंद्र सरकारचा निषेध। नूतन वसाहतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आक्रोश। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। जालन्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी हातात गॅस सिलेंडर घेऊन केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले। नूतन वसाहत परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील चौकात हे आंदोलन करण्यात आले। आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे। या दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत असून जालन्यात देखील काँग्रेस पदाधिकारी आक्रमक झाले आहेत। जालना शहरातील नूतन वसाहत परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील चौकात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला। यावेळी कार्यकर्त्यांनी हातात गॅस सिलेंडर घेऊन नरेंद्र सरेंडर, नरेंद्र गायब, सिलेंडर गायब अशा घोषणा देत केंद्र सरकार विरोधात संताप व्यक्त केला। या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी बदर चाऊस, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अतिक खान, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष शेख इब्राहिम, शेख शकील, शेख वसीम यांच्यासह जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटावर मोठा परिणाम होत असल्याचा आरोप करत ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे। काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या सूचनेनुसार आज महाराष्ट्रभर जी दरवाढ झालेली आहे गॅसची, त्या संदर्भात त्याच्या विरोधात आज पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन आहे। आणि त्या संदर्भात आज जालना जिल्ह्यातर्फे इथं आम्ही शहर आणि जिल्ह्यातर्फे इथं आमचे सर्व पदाधिकारी वरिष्ठ आणि आमचे सर्व कार्यकर्ते इथं याची दरवाढ झालेली आहे त्याच्या विरोधात इथं आंदोलन करत आहेत। आणि आंदोलन झाल्यानंतर आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना सुद्धा एक निवेदन देणार आहे। कारण की जी वाढ, आज जी महागाई आज आपण बघतो की ही महागाई जी या सरकार जेव्हापासून आलेले आहेत त्या वेळेपासून आजपर्यंत हे फक्त गॅसचाच भाव वाढलेला नाही, पण इतर सुद्धा प्रत्येक त्याच्यामध्ये वस्तूमध्ये जर वाढ झालेली आहे। तसंच यामध्ये आज आमचे जेवढे व्यावसायिक आहे त्यांनी व्यावसायिक गॅसची सुद्धा त्यांनी दरवाढ केलेली आहे आणि घरगुती गॅसची सुद्धा दरवाढ केलेली आहे। ही दरवाढ ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस 400 रुपयाचा गॅस सिलेंडर भेटत होता, आता ते 1000च्या पलीकडे गेलेला आहे। त्यामुळे आम्ही इथं सर्वजण काँग्रेस पक्षातर्फे त्याचा निषेध म्हणून आज आंदोलन आम्ही इथं करत आहोत। काँग्रेसतर्फे जे गॅसची दरवाढ झालेली आहे त्यासाठी आम्ही निदर्शने केलेली आहे आणि जालना जिल्ह्यात खूप फॅक्टऱ्या बंद झालेल्या आहे आणि खूप लोकांचे व्यावसायिक म्हणजे हॉटेली हे बंद झालेले आहे आणि एजन्सीवाले हे जे ब्लॅकमेलचा धंदा चालू केलेला आहे त्यांनी त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन पेटवलं। याच्यामुळे साठी हे दरवाढ हटकून म्हणजे मोदी सरकार हे नाही चक्कीपणामध्ये राहिलेली आहे आणि जनतेची दिशाभूल करून सत्तेत आलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन केलं आणि जनतेचा दरवाढ पहिलेच धक्का वाढलेला आहे, लोकांच्या घरात आहे, एकदम महागाईचा हे झालेलं आहे। पण आजच्या कंडिशन मध्ये ही गॅसची दरवाढ झाली तर लोकांना अजून म्हणजे भर पडणार आहे, खिशाला झळ लागणार आहे। त्याच्यामुळं आम्ही नरेंद्र मोदी सरकार और भाजपा सरकारचा जालना जिल्हा काँग्रेस तर्फे निषेध करत आहोत।